श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. बुलढाण्याच्या दामले वकिलांनी श्री महाराजांचं एक गद्यात्मक चरित्र लिहिले आहे. हे चरित्र लिहिण्यापूर्वी त्यांनी श्री महाराजांना प्रत्यक्ष भेटून काही प्रश्न विचारले होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारताना ते म्हणाले, महाराज, आपणाला रामदर्शन झालं आहे असे बरेच भक्तगण सांगतात. तेव्हा ते श्रीराम दर्शन आपणाला कसं घडलं ते आम्ही आपल्या मुखातून ऐकू इच्छितो. तेव्हा श्री महाराज त्यांना अत्यंत गूढ शब्दात रामदर्शनाविषयीचं रहस्य उघड करून सांगताना म्हणाले, श्री रामानंद महाराज सगुणात असताना त्यांचं दर्शन मला घडत असे. त्यावेळी त्यांच्या दर्शनाने प्रत्यक्ष रामरायाच्या सगुण रूपाचं दर्शन झाल्यासारखं मला वाटत असे. आता श्री रामानंद महाराज सगुणात नाहीत, परंतु ते सगुणात असतानाच त्यांनी मला मानसपूजा करण्याची पद्धत समजावून सांगून व ती कशी व केव्हा करावी हे सांगून ती रोज करण्यास सांगितली होती. त्यांच्या कृपाशीर्वादाने मी तशी मानसपूजा रोज करीत असतो. तेव्हा मानसपूजेत ते मला आजही दर्शन देतात. मानसपूजा करताना मी त्यांना काहीही विचारित नाही, परंतु त्यांनाच जर काही सांगावेसे वाटले तर ते आजही सांगतात. श्री रामानंद महाराज सगुणात असताना त्यांनी रामदर्शनाविषयीचं अत्यंत गूढ रहस्य जे मला सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो, असं म्हणून महाराज म्हणाले, आपण आपल्या देहरूपी देव्हाऱ्यात स्वस्थ चित्ताने बसून मुखाने अखंड रामनामाचं गायन करीत हृदयात दृढ निश्चयपूर्वक अखंड रामरायाचं ध्यान करावं. प्रपंचाचे काम करताना मुखाने अखंड रामरायाचं नाम घ्यावं आणि नयनाला जे जे म्हणून प्राणीमात्र दिसतील ते ते रामरूप पाहण्याची मनास सवय लावावी. म्हणजे रामरायाची कृपा होऊन कालांतराने सर्व विश्वाचं रामरूप भासू लागते. अशी वृत्ती केल्यास लोकांना काहीच कळत नाही आणि आपलं काम मात्र साधते. सर्व जग रामरूप दिसू लागते. श्री महाराजांच्या कृपेने मला ते साधले. आता तुम्हाला यातून काय घ्यायचं ते घ्या. श्री महाराजांच्या मुखातून श्री रामदर्शनाविषयीचं हे गूढ रहस्य ऐकल्यावर थोडा वेळ तरी दामले वकिलांना काहीच कळेनासं झालं. त्यावेळी त्याविषयी यज्ञेश्वर शास्त्रींशी त्यांची चर्चा झाली आणि त्यावर सूक्ष्म विचार करता ते या निष्कर्षाप्रत आले की श्री यज्ञेश्वर शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे खरं म्हणजे संतांचं संतपण हे केवळ संतच जाणत असतात. त्यामुळे त्याविषयी केवळ पुस्तके वाचून मिळविलेल्या पुस्तकी ज्ञानाने बोलणे योग्य ठरत नाही. म्हणजे केवळ शब्द पांडित्याने संतांचं संतपण कळू शकत नाही. तेथे अनुभूती हीच महत्त्वाची असते. श्री तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात ना, पाण्यातील मासा निद्रा घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. कासवाच्या पिला दृष्ट झाली कैसी, जावे तिच्या कुशी तेव्हा कळे. म्हणजे आपली वृत्ती जेव्हा संतांसारखी होईल तेव्हाच संतांचं संतपण खऱ्या अर्थाने आपणास कळेल आणि संत सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय तो भगवंत भेटतच नाही. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांबरोबर प्रत्यक्ष भगवंत बोलत होते. त्यांच्या हातचे खात होते, पीत होते, त्यांच्याबरोबर जेवत होते, खेळत होते. तरीही जोपर्यंत गुरुकृपा किंवा संतकृपा झाली नाही तोपर्यंत सर्व प्राणी मात्रातच नव्हे तर संपूर्ण चराचर सृष्टीत तो भगवंतच भरला आहे हे त्यांना कळलं नव्हतं. तोपर्यंत ते केवळ पंढरपूरच्या राऊळात विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगालाच भगवंत मानित होते. परंतु सद्गुरू विसोबा खेचरांची कृपा होताच भगवंत नाही अशी जागाच कुठे नाही याची साक्षात अनुभूती त्यांना आली. कुत्र्याच्या रूपातही त्यांना साक्षात त्या पांडुरंगाचं दर्शन झालं आणि आता तो पांडुरंग, तो भगवंत त्यांना चराचर सृष्टीत भरलेला दिसू लागला. कस्तुरे शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे खरे संत सत्पुरुष आपल्याला झालेला साक्षात्कार कधीच कोणाला सांगत नसतात. आपले अंतर्गत अनुभव ते कधी प्रगट करीत नाहीत. इतकंच नव्हे तर शालीनतेमुळे लीनतेमुळे मीही तुमच्यासारखाच एक अज्ञानी अनाधिकारी जीव आहे असंच ते बोलत असतात व भासवत असतात. असं असता आपल्यासारखा परमार्थ मार्गातील अगदीच अनभिज्ञ असणारा अनअनुभवी जीव त्याचा निर्णय कसा करणार.
परंतु त्यांचा जीवनपट पाहून मात्र तो ओळखता येतो. नदीला आलेल्या पुरावरून वरील भागात पाऊस झाला हे जसं निश्चितपणे समजून येते, त्याप्रमाणेच जो जनता जनार्दनाच्या आत्यंतिक आदरास प्राप्त झाला, ज्याला सर्व प्रियता लाभली, त्या अर्थी त्याला निश्चितपणे फार मोठा लाभ झाला हे कळून येते. अंतःकरणात हा बोध झाल्याबरोबर महाराजांच्या बोलण्यातलं ते गूढ रहस्य त्यांना एकदम उलगडलं. म्हणजे श्री महाराजांच्या बोलण्याचा अर्थ केवळ मनुष्य प्राणी मात्रात किंवा जळीस्थळी काष्टी पाषाणीच नाही, तर संपूर्ण चराचर सृष्टीच्या कणाकणात त्यांना रामच दिसत होता. केवळ राम, आणि हेच सर्वत्र रामदर्शन, रामच झाले होते ते. आणि हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी श्री महाराजांना रामराया म्हणून साष्टांग नमस्कार घातला. श्री रामानंद महाराजांची कृपा त्यांनी संपादन केली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण भक्तीचं अवलंबन करून महाराज याची देही राम झाले होते. राम असो. साधक हो, तीर्थस्वरूप दामले वकिलांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांना भेटून, महाराज, आपण एकाच वेळी 3 ठिकाणी होता हे खरं आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी त्यांना काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.